जय भीम, नमो बुद्धाय। आज आपल्यासोबत बोधिवृक्ष चॅनलमध्ये नाशिक रोड येथील जयंती उत्सव समितीचे सन्माननीय अध्यक्ष अनिकेतजी गांगुर्डे याचे या ठिकाणी आज बोधिवृक्ष चॅनलच्या माध्यमातून प्रथम स्वागत। भाऊ, आपली बोधिवृक्ष चॅनलच्या माध्यमातून अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो। आपण बाबासाहेबांची विचारधारा आणि तो संकल्प ठेवून यावर्षी म्हणजे 2025 रोजी नाशिक रोड येथे जयंती उत्सव समितीचं अध्यक्षपदाचं मानकरी तुम्ही ठरलात। आणि अध्यक्षपदाचा मानकरी ठरत असताना कुठली संकल्पना घेऊन तुम्ही त्या पदासाठी त्या इच्छुक होतात? कुठली संकल्पना आपल्या डोक्यामध्ये होती की मला हे यावर्षी करायचं आहे म्हणून मी अध्यक्ष होणं गरजेचं आहे? खऱ्या अर्थाने नाशिक रोड या ऐतिहासिक जयंतीला बाबासाहेबांचा वारसा लागलेला आहे। आमच्या नाशिक रोडच्या बुद्ध विहारात आता ज्या ठिकाणी मीटिंग होते त्या ठिकाणी पूर्वीच्या काळात बाबासाहेब ट्रेन मधून आले होते। त्याच्यानंतर बुद्ध विहारात ते आल्यानंतर तिकडनं बैलगाडीमध्ये नाशिक रोडचा जेथे पुतळा आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांना मिरवत आणलेलं होतं ते हयात असताना। तर तिथून तो वारसा आमच्या नाशिक रोडला लागलेला आहे, म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचं नाशिक रोडची ऐतिहासिक जयंती ही प्रसिद्ध आहे आणि व तिचं नाव आहे भरपूर प्रमाणात। आणि त्यातच आमची नाशिक रोडची सार्वजनिक जयंती समिती, मी या ठिकाणी त्यांचे आभार मानतो की माझ्यावर त्यांनी विश्वास दिला। आणि खऱ्या अर्थाने मी पण लहानपणा मी कुठल्याही पक्षात वगैरे नाहीये, लहानपणापासून मी आंबेडकर चळवळीचं काम करतो। माझे काका आंबेडकर चळवळीमध्ये होते, मला वारसा लागलेला आहे। कुठल्या राजकीय वारसाने पण आंबेडकर चळवळीचा वारसा लागलेला आहे। आणि मी ज्या ठिकाणी राहायचो ते आंबेडकर चळवळीचा बाल किल्लाच होता, नाशिक रोड, गुलाबवाडी, माल धक्का रोड, बरोबर, मातोश्री आंबेडकर नगर, इकडनं आमच्या घराची सुरुवात झाली आंबेडकर चळवळीची। तर त्या अर्थाने आणि मी एक तरुण आहे, तर तरुणांना चान्स भेटला तर अजून तरुण अट्रॅक्ट होतात चळवळीकडे। तसं तरुण फक्त मान्य शिक्षण हे केलंच पाहिजे, बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेले, पण कुठेतरी आपली आंबेडकर चळवळी थांबली आहे। फक्त फेसबुक व्हॉट्सअप आंबेडकर चळवळ होऊ शकत नाही, सर्व आता कमर्शियल होत आहे लोक, ठीक आहे झालंच पाहिजे, सर्व धर्म समभाव झालेच पाहिजे, पण कुठेतरी आपली आंबेडकर चळवळ ही थांबलेली आहे। तर ती आपल्याला घेऊन परत नवीन जोशाने नवीन संकल्पनेने पुढे न्यायची आहे। म्हणून त्या अर्थाने मी नाशिक रोडला असं काहीतरी वातावरण तयार करायचंय का यंगस्टर्स मध्ये एक उत्साह तयार झाला पाहिजे आणि आंबेडकर जयंती जास्तीत जास्त प्रमाणात मोठी तर होतच आहे, पण काहीतरी विचारांनी मोठी झाली पाहिजे असं मी समजतो। बरोबर, विचारांची जयंती साजरी झाली पाहिजे। बाबासाहेब डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेतलेलं कधी बी चांगलं, आणि कधी बी या समाजाची उन्नती करायची असेल तर बाबासाहेब आपल्याला डोक्यात घ्यावा लागेल। आपण अध्यक्षपदाचा बहुमूल्य असं मान पुन्हा नाशिक रोड शहरामध्ये आपल्या पदरी पडलेला आहे। आपण त्या नावाचे मानकरी पडलात आणि नाशिक रोडमध्ये जयंती साजरी करायची तर नवीन नवीन संकल्प असेल, नवीन नवीन विचारधारा असेल, नवीन नवीन डेकोरेशन असेल, आपण नाशिक रोड भागामध्ये दरवर्षी बघत असतो। यावर्षी कुठली संकल्पना, कुठलं डेकोरेशन आपण साधण्याचं काम म्हणजे जनतेपर्यंत हे डेकोरेशन जावं आणि एक नवीन स्फूर्ती जनतेमध्ये निर्माण व्हावी असं काय आपण ठरवलेलं आहे का? अजून तरी काही ठरवलेलं नाही। आता समितीच्या वतीने आता 2 मार्चला कार्यक्रम आहे गोल क्लब मैदानावर, तर सर्व आपले समाज बांधव तिथे झोपलेले आहे, कारण की तोही कार्यक्रम एकदम थाटामाटात करायचा आहे। तर तो झाल्यानंतर परत एक छोटीशी मीटिंग घेण्यात येईल आणि सर्व ठरवण्यात येईल। आणि या वर्षी मी सर्वांना एकच आवाहन करेल की जास्तीत जास्त प्रमाणात विचारांनी कसे आंबेडकर आपल्या बाबांची जयंती होईल त्याच्याकडे तरुणांनी लक्ष द्यावे, सर्वांनी लक्ष द्यावे। घराघरामध्ये बाबासाहेब पोहोचवायचा असेल तर विचारांची जयंती साजरी झाली पाहिजे। आणि आज संकल्प घेत नवनिर्वाचित नाशिक रोड प्रभागाचे अध्यक्ष, नाशिक रोड विभागाचे अध्यक्ष आदरणीय अनिकेतजी गांगुर्डे या ठिकाणी उपस्थित झालात। भाऊ, आम्हाला नवीन प्रेक्षकांसाठी किंवा जनतेसाठी आपण काय आवाहन करणार? नाशिक रोडमध्ये जयंती आपण कशा पद्धतीने साजरी करणार आहोत? नाशिक रोडला तुम्ही आवाहन करावं। मी सर्व समाज बांधवांना एकच आवाहन करेल की जास्तीत जास्त प्रमाणात
आपण वर्षात एकदा एक लक्ष दिलं पाहिजे आंबेडकर जयंतीच्या. आपण काही लोक जे चळवळीमध्ये आहेत तेच बाहेर निघता, जे बाबासाहेबांमुळे पुढे जातात ते बाबासाहेबांच्या चळवळीला विसरतात. बरोबर. ते स्वतःला स्टँडर्ड समजायला लागतात. ते फक्त खायला येतात, हॉटेलमध्ये जाऊन जेवण करून जयंती करून निघून जातात. त्याच्यानंतर परत ते पुढच्या वर्षी जोगावतात. बरोबर. ते होता कामा नये. प्रत्येक स्टँडर्ड असो, एक कोणी एकदम अब्जदिश असो, सगळ्यांना बाबासाहेब चळवळी जिवंत ठेवावं लागेल. तुम्ही अत्याचार झाल्यावर कसं तुम्हाला समाज आठवतो, तर तसं आम्ही वाड्या वस्त्यांच्या लोकांनीच ठेका घेतलेला आहे का आंबेडकर चळवळीतला? समाजाच्या नावावर पैसे कमवून तुम्ही बेईमान होता काही लोक सर्वांनी. बरोबर. तर हे लक्षात दिलं पाहिजे सर्वांनी. आंबेडकर चळवळ सर्वांनी जिवंत ठेवली पाहिजे. फक्त गरीबाच्या झोपडीत आणि वाड्यांमध्येच आंबेडकर चळवळ जिवंत आहे. तर श्रीमंत लोकांनी पण हे लक्ष दिलं पाहिजे. आर्थिक मदत केली पाहिजे आपल्या युवकांना, का बाबा बिझनेस मध्ये मदत केली पाहिजे. समाजाचं असं सोसायट्या काढल्या पाहिजे, कसं बिझनेस टाकता येईल. दुसऱ्या धर्मियांच्या लोकांकडून आपण आदर्श घेतला पाहिजे, कसं काय करता येईल. आपण बहुजन विचारांची जयंती साजरी करायला पाहिजे असा मानस आपण आजच्या या अध्यक्षपदाच्या मानकरीच्या माध्यमातून आपण जनतेबद्दल सांगाल. आणि ही जयंती साजरी होत असताना जनतेप्रती असलेली भावना किंवा जनतेला अपेक्षित असलेलं अध्यक्षपद आणि त्यानंतर तुम्ही केलेलं काम याची पावती, याचा गुणगौरव खऱ्या अर्थाने 14 एप्रिल झाल्यानंतर आपल्याला मिळणार आहे. आणि हा संकल्प जर आपण कशा पद्धतीने जनतेपर्यंत आवाहन करणार, जनतेला कसं आवाहन करणार आहे की ही जयंती यावर्षी कशी करायची आपल्याला? तुम्हाला तर मी पहिलेही बोललो, जयंती ही विचारांची करायची. बाबासाहेबांच्या विचार जिवंत राहील म्हणजे बाबासाहेब जिवंत राहील. बाबासाहेब एक स्वतः एक विचार आहे, हे कोणीही त्यांना संपू शकलं नाही, कारण की विचार आणि विचार कधीच संपत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान, त्यांचे विचार म्हणजे संविधान आहे भारताचं. ते खूप मिटवण्याचा प्रयत्न करतात पण कधी होऊ शकत नाही. माणूस मरतो पण त्याचे विचार कधी मरत नाही. असं ज्वलंत उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे. तर त्याच तेच सांगून मी सर्व समाज बांधवांना एवढंच आवाहन करेल, ही जयंती विचारांनी व मोठ्या थाटामाटात उत्साहाने वर्षभरातला आपला एक सर्वात मोठा सण आहे. तर सर्वांनी उपस्थिती राहावे, त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट घ्यावे सर्वांनी. तसंच आपल्या युवकांनी जयंतीकडे, आंबेडकर चळवळीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि बाबासाहेबांचा आदर्श घेतला पाहिजे. खरंच भाऊनी सांगितलं, जसं चळवळ जिवंत ठेवायची असेल तर युवक वर्गामध्ये खऱ्या अर्थाने एक नवीन चेतना निर्माण झाली पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचाराची चेतना ही युवक वर्गामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि भूतोला भविष्याती अशी जयंती नाशिक रोडमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा रिपब्लिकन चळवळीतील सर्वच नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही साजरी होणार आहे. हेच आव्हान आजच्या या प्रसंगी नाशिक रोड येथील जयंती उत्सव समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय अनिकेतजी गांगुडे यांनी या ठिकाणी केलेला आहे. भाऊ, पुन्हा एकदा मी बोधिवृक्ष चॅनलच्या माध्यमातून व आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक क्षेत्रातील युवक असेल, युवती असेल, माऊली असेल, माता भगिनी असेल, ज्येष्ठ असेल किंवा रिपब्लिकन चळवळीतील सर्वच कार्यकर्त्यांच्या वतीने आणि नाशिक शहराच्या वतीने तुमचं अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी स्वागत करतो. आपण वेळात वेळ काढून आज आम्हाला आमच्या या चॅनलला, बोधिवृक्ष चॅनलला भेट दिली त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो. आज तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिली, आमच्या चॅनलला भेट दिली, तर आम्हाला एक थोडक्यात शाब्दिक शुभेच्छा द्यायच्या आहेत. शुभेच्छा द्या. आपला या ठिकाणी मी नाशिक सार्वजनिक उत्सव समिती अध्यक्ष अनिकेत राजेंद्र गांगुडे. खऱ्या अर्थाने बोधिवृक्ष चॅनल म्हणजे हे सुद्धा एक आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्याचा एक मार्ग आहे. कारण की बाकी न्यूज ही पेड विकल्या गेलेली आणि बोधिवृक्ष चॅनल काढणं म्हणजे आजच्या काळात, या जाती तटाच्या राजकारणाच्या काळात हे जिवंत ठेवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मी तुम्हालाही खूप शुभेच्छा देतो. सर्व समाज बांधवांना आवाहन करतो का जास्तीत जास्त प्रमाणात आपले चॅनल कसे चालतील आणि त्याचा प्रोत्साहन कसं वाढवतील याच्याकडे लक्ष द्यावे. धन्यवाद भाऊ, आपण वेळात वेळ काढून आज आम्हाला भेट दिली, आमच्या मंगल कामना व्यक्त केल्या त्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतो. याही पुढे अशा नवीन नवीन चर्चा, नवीन नवीन विषयांवरती, नवीन नवीन आंबेडकरी चळवळीतील नेत्यांविषयी चर्चा चालू राहणार आहे. या ठिकाणी थांबतो व आपल्या सर्वांची रजा घेतो. जय भीम.